नमस्कार फ्रेंड्स, जय गजानन माऊली. अगदीच मोजक्या साहित्यामध्ये चवीला अतिशय सुंदर असणारी आणि आमच्या घरची मोस्ट डिमांडिंग आईस्क्रीमची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे आईस्क्रीम आहे ओरिओ आईस्क्रीम. फक्त 3 साहित्याच्या आधारे अगदी सहज घरच्या घरी हे आईस्क्रीम तुम्ही तयार करू शकता. यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा. तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅमचे फ्रेश क्रीमचे पॅकेट, ओरिओ बिस्किटचं 10 रुपयाचं एक पॅकेट आणि 1/4 कप साखर. सर्वप्रथम साखर चांगली बारीक करून घेऊया. त्यानंतर फ्रेश क्रीमचे पॅकेट चांगल्या प्रकारे शेक करून त्याला एका बाउलमध्ये पूर्ण रिकामं करायचं आहे आणि बीटर किंवा व्हिस्करच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या की फ्रेश क्रीम आणि व्हिपिंग क्रीम यामध्ये फरक आहे. व्हिपिंग क्रीमच्या पद्धतीने फुलते त्या प्रमाणात फ्रेश क्रीम फुलत नाही. या ठिकाणी आपल्याला फ्रेश क्रीम फेटून एकजीव व थोडी फ्लफी करायची आहे. फ्रेश क्रीम एकजीव झाल्यानंतर यामध्ये बारीक केलेली साखर टाकून त्याला पुन्हा किमान 5 ते 10 मिनिट फेटायचे आहे, जेणेकरून साखर क्रीम मध्ये चांगल्या प्रकारे मिसळून जाईल व संपूर्ण सारण एकजीव होऊन जाईल. हे जे मिश्रण तयार झाले आहे ना, यालाच आईस्क्रीमचा बेस असं म्हणता येईल. या ठिकाणी व्हॅनिला एसेन्सचे 5 ते 6 ड्रॉप्स टाकायचे आहे, जेणेकरून आईस्क्रीमला एक छान चव प्राप्त होईल. ओरिओ बिस्किटच्या पॅकेटला इथे आपल्याला जरा जाडसर बारीक करून घ्यायचे आहे व त्यातील अर्धा अधिक भाग आईस्क्रीम बेसमध्ये टाकून चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे. हे सर्व सारण एका एअरटाईट डब्यात ओतून डब्याला 5-6 वेळा टॅप करून घ्या व ओरिओचा उर्वरित चुरा वरून व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. यानंतर डब्याला घट्ट झाकण लावून फ्रीजरमध्ये रात्रभर किंवा किमान 8 तास ठेवायचे आहे. इथे जवळपास 8 तासानंतर हे आईस्क्रीम पूर्णपणे तयार झालं आहे. मग वाट कसली बघताय? एखाद्या खोलगट चमच्याच्या आधारे आईस्क्रीम काढा व सर्व करा. विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे आईस्क्रीम आवडल्याशिवाय राहणार नाही. व माझ्या घराप्रमाणे तुमच्या घरी सुद्धा पुन्हा पुन्हा या आईस्क्रीमची डिमांड केल्या जाईल. इथे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, साखर टाकून फेटल्यानंतर जो आईस्क्रीमचा बेस तयार होतो ना, त्या बेसमध्ये तुम्ही ओरिओ ऐवजी मँगो, स्ट्रॉबेरी, पायनॅपल किंवा तुमच्या आवडीचा फ्लेवर, त्याचा इसेन्स व कलरचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे फ्लेवर चे चवदार आईस्क्रीम तयार करू शकता. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.